मंडळींनो नमस्कार. मी प्रद्युम्न सेविकरी. आपण बघता आहात BPS इन्व्हेस्टमेंटचे गुंतवणूक वार्ता चॅनल. जाणून घेऊया एका मिनिटामध्ये मागील 24 तासात जगाच्या इक्विटी मार्केटमध्ये काय बदल घडलेला आहे. कोणाचा उठलाय बाजार, कोणाचा भरला जार आणि कोण कुठे करतंय हाहाकार. सर्वप्रथम आपलं मार्केट स्टेबल आहे. 24,000ला निफ्टी आहे आणि 78,000ला सेन्सेक्स आहे. वर जाण्याचा प्रयत्न करतंय. कळेल आज आणि उद्यामध्ये कुठला पल्ला गाठतंय. डाऊ स्टेबल असल्यामुळे बहुतांशी मार्केट स्टेबल आहे. जर तुम्ही असाल जपानी गुंतवणूकदार तर तुमचा भरलाय जार. कारण का निक्के म्हणजे तिथला जो इंडेक्स आहे त्यांनी इंट्राडेमध्ये 1400 पॉईंट्सची रॅली घेऊन इंट्राडेमध्ये ऑल टाईम हाय 60,000च्या लेवलला आलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त बरीचशी मार्केट ही चांगली सुस्थितीत आहेत. कारण 22 एप्रिलपर्यंत शस्त्रसंधी आहे. ती कदाचित पुढे अजून 2 आठवड्यांनी वाढवली जाईल. ती तशीच परिस्थिती चांगली राहिली तर बऱ्यापैकी मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करतील. तेल हे सुद्धा $100 प्रति बॅरलवरनं 95पर्यंत आलेलं आहे. त्यामुळे सध्या सगळे गुंतवणूकदार खुश आहेत. रस्त्यावरनं फिरणारे मात्र हाहाकार करतायत. त्यांचा एकच चंग आहे, आईस्क्रीम खाऊन होऊया दंग, कारण उन्हाने केली आहे 40 पार. उद्याच्या वार्तांकनामध्ये आपण भेटूया पुन्हा एकदा. ETF आणि इन्व्हिट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट या संदर्भात बोलूया. तोपर्यंत धन्यवाद.